तर आम्ही आज 3 जण चाललो होतो बघ सोनाळ्याच्या यात्रेले. मी वैभ्यान सुनत्या. तसा तर आमचा काही प्लॅन नव्हता व्हायला जायचा, सोनाळ्याला जायचा. पण आमच्या मित्र गँगने म्हटलं जायचं आपल्याला, तर मग जायचं आहे. पण खांडवीच्या पेट्रोल पंपावर आलो, तडी टाकलं गाडीमध्ये इंधन टाकल्यावर मग पोहोचलो आम्ही जळगाव जामोद मध्ये. जळगावच्या पुढे आल्यावर एवढी थंडी वाजायला लागली की खूपच भाऊ. कारण की सोनाळा टुनकी जर म्हटलं की डायरेक्ट पाण्याचा इलाका आहे. पुऱ्या गाडीवर डायरेक्ट कोकळत गेलो बंदे. मग सोनाळ्यामध्ये आल्यावर मग गाड्या पार्किंगला लावल्यावर मग निघलो आम्ही यात्रा फिरासाठी. सोनाळ्यामध्ये आल्यावर जानली फोन लावला की आम्ही येऊ राहिलो रे. मग त्याच्या बाद जानन मुन्ना मग आला यात्रेमध्ये. आणि यात्रा फिरत आलतो आम्ही सोनाजी महाराजच्या मंदिराजवळ. पण मंदिरात आल्यावर एवढी मोठी गर्दी होती की खूप. दर्शन घेऊ म्हटलं आपू जाता मग त्याच्या बाद आलो आपू सोनाजी महाराजच्या रथाजवळ. आणि सोनाजी महाराजचा हा रथ म्हणता जुन्या काळामध्ये होता म्हणता टिबल मजली. आणि टिबल मजली असताना हा रथ म्हणता पेटलता तर म्हणता आता डबल मजली झाला. त्याच्या बाद रथागीताचं दर्शन घेतल्यावर मग निघलो आम्ही यात्रेमध्ये जायसाठी. आणि यात्रेमध्ये आल्यावर दिसले आपल्याला भाऊ या गोल फिरणाऱ्या बावल्या. आणि यात्रा तर एवढी मोठी भरेल होती की भाऊ डायरेक्ट पाय टाकायला जागा नव्हती. मग फिरता आपल्याला दिसले भाऊ मोठ्या आगेची पाय नाही, लाईन आगेची पाय नाही आणि ब्रेक डान्स. आणि पुढे आल्यावर दिसले भाऊ आपल्याला हा नवीन खेळ. 2 मिनिटं जर पकडायला राहिला डायरेक्ट 100 रुपये, डायरेक्ट 1000 रुपये होता अडी. आणि यात्रा फिरता दिसले भाऊ आपल्याला लहान लेकराचे सशाचे काम. असंच मग फिरता चला म्हटलं आता ब्रेक डान्स मध्ये बसू आपू. मग 5 जणांचे आम्ही तिकीट घेतले काढून. तर एका ब्रेक डान्स मध्ये म्हणतात 2च जण बसतात. मुन्नात मी बसून गेलो होतो आणि आपले बाकीचे पोट्टे अलग होते बसे. त्याच्या बाद जराक भरान झाला भाऊ ब्रेक डान्स चालू. आणि त्याच्या बाद मग जीव घाबरणं बी झाला भाऊ चालू. की हा ब्रेक डान्स कधी इकडे जात जाय कधी तिकडे जात जाय भाऊ. मग ब्रेक डान्स म्हणून उतरता हे झाला भाऊ काही ना काही थंड प्यासाठी. मग थंड गिंड पेल्यावर आपल्या पोट्टे मध्ये जात की काही ना काही यात्रेतून सामान घेणार. मग सामान घेतल्यावर मग आलो आम्ही दर्शन करायसाठी. त्याच्या बाद श्री संत सोनाजी महाराजचं दर्शन घेतल्यावर मग आलो आम्ही बाहेर. आणि बाहेर आल्यावर म्हणता हा दगड तर म्हणतो कोणा जण हालत नाही तर म्हटलं चला काही ना काही म्हटलं कोशिश करू. मग काय आपल्या जण थोडाफार हाललता. मग त्याच्या बाद महाराजचं दर्शन करल्यावर मग चाललो होतो आम्ही घरी. गाडी घेतल्यावर मग शुभमले मुन्नाले बाय करून मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि याच्या पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.